मित्रांनो, तर बघा एक नाही का महाराष्ट्र शासनाने एक योजना आणली आहे की जिचं नाव आहे माझी लाडकी बहीण योजना, बरोबर. तर ह्या योजनेअंतर्गत नाही का ज्या काही महिला आहेत त्यांना नाही का 1,500 रुपये प्रति महिन्याला म्हणजे प्रत्येक महिन्याला भेटणार आहे. असे वर्षाचे एकूण 18,000 रुपये भेटतील. तर ही योजना नाही का सुरू झाली आहे 1 जुलै 2024 पासून, बरोबर. आणि याचे नाही का फॉर्म पण भरणे सुरू झालंय. तर यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहे, फॉर्म कसा भरायचा आणि याच्यात बदल कोणकोणते झाले ते आपण या व्हिडिओमधून बघून बघणार आहोत. तर चला, ही योजना कधीपासून सुरू झाली आहे? तर योजना सुरू झाली आहे 1 जुलै 2024 पासून, बरं का. तर ज्यावेळेस शासनाचा GR आला होता तर त्यामध्ये होतं की 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ही योजना सुरू असणार आहे, म्हणजे तुम्ही फॉर्म भरू शकत आहे. पण मग ह्या दरम्यान झालं काय की प्रत्येक सेतूवरती नाही का खूप गर्दी झाली, लोक गर्दी करायला लागले. तर महाराष्ट्र शासनाने यामध्ये नाही का थोडे चेंजेस केले. तर 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 ऐवजी नाही का ही डेट वाढवून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आली. म्हणजे याची मुदत जवळपास नाही का 2 महिन्यापर्यंत आहे. 2 महिन्यापर्यंत तुम्ही निवांतपणे याचे फॉर्म भरू शकता, ज्या कोणी महिला या क्रायटेरियामध्ये बसत असेल त्या, बरोबर. तसंच यासाठी नाही का अगोदरच्या GR मध्ये होतं या योजनेच्या पात्रतेत ज्या काही महिला असेल त्याच्यासाठी नाही का आदिवासी प्रमाणपत्र लागणार होतं. पण हे कॅन्सल करून आता काय केलं आहे की ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र जर उपलब्ध नसेल तर त्यांच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट पाहिजे तरीही चालेल. तर त्यांच्याकडे नाही का 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, बरोबर, रेशन कार्ड, तसंच मतदान कार्ड, बरोबर. आणखी बघा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे आपला TC, तसेच आणखी सांगितलेलं आहे आपले ओळख प्रमाणपत्र, काय जन्माचा दाखला, बरोबर. जन्माचा दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट, जन्माचा दाखला या चारहीपैकी कोणतंही एखादं डॉक्युमेंट असलं तरीही तुमच्यासाठी ते सफिशियंट आहे, बरोबर. या अशा प्रकारचे 2 चेंजेस झाले. एक आहे की तो आदिवासी प्रमाणपत्राच्या ऐवजी तुम्ही हे 4 ऑप्शन आहे, तुम्हाला कोणतंही तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर नाही का 24 ते 15 जुलै 2024 एवढा कालावधी होता तो वाढवून नाही का 2 महिन्याचा केला, म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंत केला आहे, ठीक आहे. तर बघा हे झाले 2 चेंजेस. आणखी एक आहे, सदर योजनेत नाही का 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली. म्हणजे जो GR निघाला होता त्यामध्ये होतं की जे 5 एकर जमीन असेल त्यांना याचा फायदा होणार नाही, पण आता नाही का ती अट वगळण्यात आली आहे. म्हणजे हा आहे तिसरा बदल. तसंच आहे सदर योजनेचे लाभार्थी वयोगट म्हणजे वयोमर्यादा किती होती माहिती आहे का? 21 ते 60 वर्ष वयोगटातील ज्या कोणी महिला असतील त्या नाही का या योजनेसाठी पात्र होत्या. पण नंतर गव्हर्नमेंटने काय केलं, याच्यामध्ये ही वयाची वाढ केली आहे. ती कशी? तर 21 ते 65 वर्ष वयोगटापर्यंत, म्हणजे आणखी 5 वर्ष नाही का या ठिकाणी वाढवलेले आहे. तर अशा प्रकारचा एक बदल केलेला आहे, हिची एक चांगली गोष्ट आहे, बरोबर. पण मग आता ज्या लोकांनी ज्यावेळेस ST चं तिकीट हाफ करण्यासाठी, बरोबर आहे का नाही, म्हणजे अगोदर कमी होईल किंवा माफ होईल म्हणून नाही का वय जर वाढवलंय तर त्यांच्यासाठी आता एक म्हणजे लॉस आहे म्हणता येईल, बरोबर आहे का नाही. तर बघा आता त्यांनी त्यांचं ठरवायचं काय करायचं. तर पुढे बघा 5वा बदल केला आहे, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत, म्हणजे जर दुसऱ्या राज्यातली जर एखादी स्त्री आणि तिने महाराष्ट्रात राज्यातल्या एखाद्या पुरुषासोबत जर लग्न केलं असेल तर तिने कसं करायचं बुवा मग? तर तिने बघा ज्याच्यासोबत लग्न केलंय म्हणजे जो तिचा पती आहे त्याचा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा आदिवासी प्रमाणपत्र या तिन्हीपैकी कोणतंही जर एक तिने डॉक्युमेंट दिलं तरीही तिला या योजनेचा फायदा होणार आहे. असा 5वा बदल होता. तसंच आणखी 6वा बदल काय केला, लक्ष्य उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्या कुटुंबातील पिवळं रेशन कार्ड, म्हणजे ज्याच्याकडे नाही का उत्पन्नाचा दाखला जर नसेल, बरोबर, की बाबा सेतूवरचा ते उत्पन्नाचा दाखला काढा, हे जर एवढं भानगडी करायचे नसेल तर त्याच्याऐवजी तुमच्याकडे जर पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड जरी असलं तरी हे तुम्ही या ठिकाणी नाही का फॉर्म भरू शकता. म्हणजे उत्पन्नाचा दाखला जरी नसला तरी तुम्हाला फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे, बरोबर. आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट यात अशी केली गव्हर्नमेंटनी की अगोदर फक्त नाही का 21 ते 60 वयोगटातील फक्त अशा महिलांसाठी होतं की ज्यांचं लग्न झालंय
किंवा ज्यांना नवऱ्याने सोडून दिलं आहे किंवा नवरा नाही आहे त्यांना, म्हणजे एक्सपायर झालं वगैरे असं तर त्यांच्यासाठी ही योजना होती. पुन्हा आणखी अनाथ आहे बुवा अशा स्त्रियांसाठी ही योजना होती. पण आणखी आता एखाद्या कुटुंबामध्ये एखादी मुलगी शिकते बुवा, तिचं वय 21 वर्ष पेक्षा जास्त आहे, अशा एका मुलीला सुद्धा ह्या योजनेचा फायदा या ठिकाणी भेटणार आहे. तर असे या ठिकाणी नाही का बरेच बदल GR मध्ये करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाकडून. तर ह्या योजनेचा फायदा आता बरेच लोक किंवा बरेच स्त्रिया घेतील, है की नाही. तर अशी ही योजना आहे महाराष्ट्र शासनाची, माझी लाडकी बहीण योजना 2024, है की नाही. तर ही योजना सुरू झाली आहे आणि 1 जुलै 2024 पासून जे कोणी आता फॉर्म भरतील त्यांना ह्या महिन्यापासूनच प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये आपल्या अकाउंटला जमा होणार आहेत. तर असे काही बदल होते आणि कधीपासून सुरू झाले तर ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमधून बघण्याचा प्रयत्न केला आहे. तर आणखी काही ज्यावेळेस अपडेट असेल ते आपण देण्याचा प्रयत्न करू. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.